खासदारांपाठोपाठ उद्धव ठाकरेंचे 13 आमदार फुटणार. ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर निलेश राणेंचं मोठं विधान. ठाकरेंच्या पक्षात कुणीही राहणार नसल्याचाही इशारा. ऑपरेशन टायगर शिवसेनेचं यात आपला संबंध नाही. ऑपरेशन टायगर संदर्भात भाजपकडून हातवर. राऊतांच्या गोलपीठा विधानावरून आरोप प्रत्यारोपांचा सामना. यवतमाळमध्ये संजय देशमुखांविरोधात शिवसैनिकांचं आंदोलन. गद्दारी खपवून घेणार नाही अशी घोषणाबाजी. आमदार संजय देरकरांसह कार्यकर्ते रस्त्यावर. बीएमसीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का. जात पडताळणी समितीनं दीपक सावंत यांचा कुणबी दावा फेटाळला. नगरसेवक पद रद्द झाल्यानं बीएमसीतील ठाकरेंच्या नगरसेवकांची संख्या 65 वरून 64 वर. नाशिक विधान परिषदेमध्ये सत्ताधाऱ्यांच्या मतांमध्ये फूट. भाजपनं अपक्ष उमेदवाराला पाठबळ दिल्याची चर्चा. निकालानंतर शिवसेना भाजप वाद चिघळण्याची शक्यता. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची घेतली भेट. अर्थ खात्याबाबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर. आज कोल्हापुरात अंबाबाईचे दर्शन घेणार. मंदिर परिसरामध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था. बेस्ट उपक्रमाच्या खासगीकरणाविरोधात कामगार कृती समितीचा एल्गार. मध्यरात्रीपासून कर्मचारी संपावर. मुंबईकरांची उडणार तारांबळ. पाऊस लांबल्यानं मुंबईवर जलसंकट. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये आता अवघा 9.67% पाणीसाठा. जुलैपासून मुंबईमध्ये 25% पाणी कपातीचे स्पष्ट संकेत. परप्रांतीयांचा उर्मटपणा पुन्हा समोर. मराठी बोलणार नाही. काय करायचंय ते करा. रेल्वे कर्मचाऱ्याचा मराठी बोलण्यास नकार. मुंबई सेंट्रल स्टेशनवरील संतापजनक घटना. वडाळ्यातील बालमजूर नालेसफाई प्रकरणी कारवाई होणार. संबंधित कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट करत गुन्हा दाखल करणार. पालिका आयुक्तांची माहिती. प्रत्येक नोंदणीकृत दिंडीला 20,000 रुपये अर्थसहाय्य देणार. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर सरकारचा महत्त्वाचा निर्णय. प्रत्येक पालखी तळावर स्वतंत्र हँगर्स उभारण्यासही मान्यता. जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये सोनं आणि चांदीच्या दरामध्ये घसरण. सोन्याच्या दरात तब्बल 1,400 रुपयांची तर चांदीच्या दरात 3,000 रुपयांची घसरण.